बऱ्याच जणांना रात्री 3-4 वेळा तरी लघवीला उठायची सवय असते. त्यालाच आयुर्वेदामध्ये नक्तमूत्रता म्हटले. नक्त म्हणजे रात्र आणि मूत्रता म्हणजे मूत्रप्रवृत्ती. मग अशा रुग्णांमध्ये का बरं अशी नक्तमूत्रता असते? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे मधुमेह आणि प्रमेहसुद्धा. प्रमेहामध्ये मधुमेहाचा समावेश आयुर्वेदाने केलेला आहे. आणि हा मधुमेह जेव्हा होतो, तेव्हा शरीरामध्ये क्लेद जास्त वाढतो, म्हणजे एक प्रकारचा द्रवधातू असतो, जो जास्त वाढतो. आणि तो साफ करण्यासाठी वारंवार लघवीला येत असते. मग जर 3-4 वेळा लघवी होऊ नये असं वाटत असेल, तर काय करायचं बरं? तर त्याच्यासाठी काही गोष्टी सांगतो. एक तर सकाळी आणि रात्री हळद 4 ते 5 ग्रॅम कोमट पाण्याबरोबर घ्या. दुसरा उपाय, बेलाच्या पानाचा काढा. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 5-6 बेलाची पानं घालायची, 4 कप पाणी घालायचं, उकळून 1 कप उरवायचं, तो काढा गाळायचा आणि सकाळी असं करून घ्यायचं आणि संध्याकाळी असं करून घ्यायचं. तिसरा उपाय म्हणजे आयुर्वेदाच्या दुकानामध्ये चंद्रप्रभा वटी नावाचं एक औषध मिळतं. ते 3 गोळ्या सकाळी आणि 3 गोळ्या संध्याकाळी असं कोमट पाण्यावर घेतलं, तर रात्री लघवी लागण्याची समस्या बऱ्यापैकी कमी होताना दिसेल. या जोडीला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण, की पाणी जपून प्यायचं आहे. निसर्गाने तुमच्या शरीरामध्ये सेन्सर्स लावलेले आहेत. या सेन्सर्समध्ये तहानीचा पण एक सेन्सर आहे. हे सेन्सर तुम्हाला सांगत असतात कधी पाणी प्यायचं आणि किती पाणी प्यायचं ते. जर तुम्ही कधीही पाणी पित असाल आणि कितीही पाणी पित असाल, तर नक्कीच तुमच्या किडनीवर लोड येऊन ब्लॅडर फुल होत राहणार आहे आणि तुम्हाला रात्रीची लघवी सारखी होणार आहे. यासाठी जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं, सारखं पाणी पीत राहायचं नाही. रात्री झोपायच्या आधी साधारण 2 तास पाणी प्यायचं. त्यामुळे तुम्हाला रात्री लघवीला उठण्याचा जो त्रास होतोय तो होणार नाही.